पनीर आणि चीजबद्दल राज्य शासनानं दिलेला निर्णय ग्राहक हिताचा आहे। त्यासाठी इंडियन डेअरी असोसिएशन गेली 5 वर्ष प्रयत्न करत होतं। या निर्णयामुळे डेअरी असोसिएशनच्या भूमिकेला यश मिळालं अशी माहिती डेअरी असोसिएशनचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली। हॉटेल्ससह अनेक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या पनीरबद्दल ग्राहकांमध्ये साशंकता आहे। अस्सल दुधापासून बनवलेल्या पनीरचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली असते, पण वनस्पती तेल, स्टार्च यासह अन्य पर्यायी घटकांपासून चीज ॲनालॉग बनवलं जातं। आता शासनानं सर्व हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना काही नियम लागू केलेत। पनीर किंवा चीज ॲनालॉग यापैकी कोणतं उत्पादन खाद्यपदार्थात वापरलंय याची माहिती ग्राहकांना देणं बंधनकारक केलंय। तसंच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासनाला दिले आहेत। त्यामुळे निकृष्ट दर्जाचं पनीर वापरणाऱ्यांवर वचक बसणार आहे। इंडियन डेअरी असोसिएशन अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या पनीर विरोधात पहिल्यापासून आहे, असं डेअरी असोसिएशनचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी स्पष्ट केलं। बनावट पनीरचा वापर रोखण्यासाठी शासनानं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं।